नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अबोली आणि अंकुश दोघंही स्कूलमध्ये गेलेले असतात. म्हणजे त्या स्कूलमध्ये ज्या स्कूलमधल्या मुली मारल्या जात आहेत तिथले शिक्षक म्हणजे जे सानिकाचे आई वडील आहेत त्या दोघांनाही मारलेलं असतं. त्या स्कूलमध्ये हे दोघंही पोचलेले असतात आणि तिथे प्रश्न विचारत असतात. परंतु तिथल्या काही मॅडम उत्तरं व्यवस्थित देत असतात तर काही त्यांना बोलायचंच नाहीये असं त्यांचं संशयास्पद वागणं असतं आणि ते वागणं मात्र अबोली आणि अंकुश या दोघांनाही जाणवत असतं. त्याच वेळी अंकुश आणि अबोली बोलत असतात की ह्या सगळ्या मुली तुमच्या शाळेतल्या आहेत ना, या मुली एका वर्गातल्या आहेत का? त्यातल्या काही बायका तिथं ठरवत असतात की यांना काही सांगायचं नाहीये असं त्यांचं बोलणं सुरू असतं. परंतु एक मॅडम बोलत बोलत म्हणतात, पण जी मुलगी आज किलरला पाहिलेलं आहे अशी बातमी पेपरला आलेली आहे ती मुलगी आमच्या शाळेतली नाहीये. हे जेव्हा ऐकलं जातं तेव्हा अंकुश अबोली म्हणतात, अशी बातमी कुठे आलेली आहे? तेव्हा त्या मॅडम म्हणतात की आजच्या पेपरला बातमी आलेली आहे. मग ही बातमी कोणी दिली असेल हा प्रश्न अंकुश आणि अबोलीच्या पुढे उभा राहतो. नक्कीच अबोली म्हणते की हे काम मनवाने केलेलं असणार आहे, कारण असं सनकी डोकं मनवाचंच चालणार आहे असं तिच्या लक्षात येतं. इकडे मनवा आणि क्रिश दोघंही वेश बदलून त्या हॉस्पिटलमध्ये असतात जिथं त्या मुलीला त्यांनी आणलेलं असतं, तिला नाटक करायला सांगितलेलं असतं. तिची आई बाहेर तिथे बसलेली असते. मनवा आता नर्सच्या वेशात तर क्रिश तिथे सफाई कामगारच्या वेशात आलेला असतो आणि दोघंही तिथं असतात. तेव्हा त्या ताईंनी सुद्धा या दोघांना ओळखलेलं नसतं. मनवा आणि क्रिश त्यांच्याकडे पाहत असतात तेव्हा ती बाई त्यांना म्हणू लागते की तुम्ही का माझ्याकडे असे पाहताय, नक्की काय झालेलं आहे? हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा ती सांगते की अहो ताई, तुम्ही ओळखलं नाही का? मनवा आहे मी. आणि क्रिश, आता आम्ही तुमच्या आजूबाजूलाच आहोत, काळजी करू नका, इथेच असणार आहोत. तो किलर आला की त्याच्यावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. मनवा आणि क्रिश या दोघांचंही बोलणं सुरू होतं. कशा पद्धतीने प्लॅनिंग करायचं आहे, पुढे काय काय करायचं आहे, या सर्व गोष्टींचं प्लॅनिंग त्यांचं चाललेलं असतं. मनवा आणि क्रिश दोघंही छान पद्धतीने अगदी त्यांचा प्लॅन सुरू असतो. असंही क्रिश सध्या सस्पेंड झालेला असतो. त्यामुळं क्रिश मनवाला आता मदत करत आहे आणि त्याला आता अबोलीचं काही पडलेलं नाहीये किंवा अंकुशच्या आदेशाचं, किंवा अंकुश त्याचा बॉस होता त्याने अंकुशला त्याचं आयडॉल मानून त्याच्यासाठी हे काम सुरू केलेलं होतं, त्याच्यासारखं बनण्यासाठी काम सुरू केलेलं होतं. पण या सगळ्या गोष्टी आता त्यांच्या पुढे नगण्य असतात, कारण त्यांच्या दोघांसाठी उरलेलं असतो तो म्हणजे स्वतःचा मान, सन्मान, स्वाभिमान हे सगळं सुरू झालेलं असतं, किंवा स्वतःचा माज म्हणलं तरी काही हरकत नाही. आता मनवा आणि क्रिश दोघंही प्लॅन करू लागलेले आहेत आणि त्या किलरकडे लक्ष ठेवत आहेत. मनवा क्रिशला सांगत असते की काहीही झालं तरीही आपल्याला त्या किलरवरती मस्त बारीक लक्ष ठेवायचं आहे. कदाचित तो वेश बदलून जरी आला तरी आपल्याला त्याला ओळखायचं आहे. हा सगळा प्लॅन चालू झालेला असतो आणि त्या पद्धतीने दोघंही बोलत असतात. परंतु इकडे ती मुलगी जी आहे ती आतमध्ये जी बेडवर झोपून असते ती म्हणत असते की काय आहे हे सगळं, कंटाळा आलाय मला या सगळ्याचा, बोर झालंय हे ऍक्टिंग करून करून, किती वेळ या बेडवर झोपून राहायचंय, इथे तर कोणीच आलेलं नाहीये, असं सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. तोपर्यंत अंकुश आणि अबोलीला समजतं की त्या कॅन्डीमॅनची दिलेली बातमी म्हणजे कॅन्डीमॅन जो आहे त्याला पाहणारी जी मुलगी आहे ती आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि ती आज त्या माणसाचं वर्णन करणार आहे अशी ती बातमी असते. तेव्हा अबोली अंकुशला सांगू लागते की अंकुश सर, हे काम मनवाचंच आहे, मनवानंच हे केलेलं आहे, आपल्याला लवकरात लवकर त्या मुलीला वाचवावं लागणार आहे, चला अंकुश सर, असं अबोली अंकुशला सांगत असते. परंतु अंकुश मात्र अबोलीला म्हणत असतो की हो. आणि त्याच वेळी मग तो पेपर आपल्याला क्रिश आणि मनवाने का दिलेला नाहीये, कारण घरातला पेपरही गायब झाला, समोरचा पेपर आणायला सांगितलेला होता, त्या छोट्या मुलानेही येऊन सांगितलं होतं की क्रिश दादाने तो पेपर घेतलाय म्हणून. म्हणजे नक्की काय झालेलं आहे हे अंकुश आणि अबोली या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं आणि ते दोघंही आता शांतपणे पुढचं प्लॅनिंग सुरू झालेलं असतं. अंकुश अबोली दोघंही म्हणतात की चला आपल्याला लवकर निघालं पाहिजे, असंच त्यांच्या दोघांच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र दोघंही निघत असतात आणि तेवढ्यातच अंकुशचा फोन असतो. म्हणजे अंकुशचे सिनियर आहेत ते जवळजवळ त्याच्यावरती टपलेलेच असतात, त्याला फक्त एकच गोष्टीची आठवण करून देत असतात प्रत्येक वेळेस की अबोली चालली की तिच्याबरोबर कुठं जायलाच नाही पाहिजे, अशा गोष्टी त्यांच्या चालू असतात. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अंकुश म्हणतो की अगं मला वरिष्ठांचा फोन आला आहे आणि एका केसच्या संदर्भात मला बाहेर जावं लागणार आहे. अबोली म्हणते की अंकुश सर, काळजी करू नका, मी करेल मॅनेज, असं अबोली अंकुशला सांगू लागते. आणि त्याचबरोबर अबोली जी आहे ती अंकुशला सांगते आणि मग अंकुश म्हणत असतो, पण अबोली तू नको जाऊस, मी करेल, मी आहे, मी येईल,
मी दुसरं कोणाला तरी मॅनेज करेन, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्याचवेळी इकडे आबोली म्हणत असते की नाही अंकुश सर, आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे, असं आबोलीचं बोलणं सुरू झालेलं आहे. आणि तेव्हा मात्र इकडे अंकुश आणि अबोली आता निघणार असतात आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं आणि मग दोघंही आता चाललेले आहेत. इकडे हॉस्पिटलमध्ये खूप मोठा गोंधळ सुरू आहे. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. परंतु आता इकडे मनवा मात्र बारीक लक्ष ठेवून असते, नक्की काय होतंय या गोष्टींचा विचार करत असते. आणि त्याचबरोबर क्रिश पण लक्ष ठेवून असतो. ते डॉक्टरही तिथून फिरत असतात. आता पुढे काय होणार, हा मोठा ड्रामा असतो आणि याच्यामध्ये नक्की काय घडणार हे मात्र लक्षात येत नसतं. आता तो किलर एंट्री कशी घेणार, कारण किलरला तर त्या मुलीला मारायचं आहे, त्या मुलीनं किलरला पाहिलेलं आहे आणि त्या मुलीला मारायचं एवढंच त्याला माहिती आहे. अशी कोणती मुलगी आहे, त्याने एका मुलीला चेहरा दाखवला एवढंच माहिती होतं, पण ती मुलगी कोण आहे ही गोष्ट मात्र समोर नव्हती. इकडे क्रिश मनवा अगदी तिथे दबा धरून बसलेले आहेत. आता आला की ह्यांना उडवायचं आहे एवढंच यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. परंतु ऐन वेळी जो प्लॅन आहे तो वेगळाच तिथे सुरू झालेला असतो आणि क्रिश आणि मनवा दोघंही आता त्यामध्ये अडकले जात असतात. त्यांच्या लक्षातही येत नाही की काय होणार आहे पुढं, कशा पद्धतीने आपला डाव इथे फ्लॉप होणार आहे. इकडे आता रमा जी आहे ती मनवाला कॉल करते, आबोलीला फोन करते. आबोलीला म्हणत असते, अगं आबोली काय झालं, मला असं कळलंय. आबोली म्हणते की हो बरोबर आहे तुमचं आई, पण एक गोष्ट मात्र विसरली आहे की हे सगळं मनवा आणि क्रिश ते दोघं घरीच आहेत ना. तेव्हा रमा सांगते नाही, ते सकाळीच तुम्ही बाहेर पडलात की तुमच्या पाठोपाठ ते दोघंही बाहेर गेलेले आहेत, असं ज्या क्षणी मनवाने सांगितलेलं असतं. मनवाच्या बाबतीत आबोलीला कळतं. त्या क्षणी आबोली म्हणते की हो आई, मीही जाते तिकडंच. मग लगेचच आता ती मुलगी जी आहे ती हा सगळा जो प्लॅन आहे तो मनवाने केलेला आहे असं आबोली सांगते. तेव्हा रमा म्हणते की आबोली तू जाऊ नकोस, तुझ्यासोबत अंकुश असणं गरजेचं आहे, असं बोलणं त्यांचं सुरू आहे. आणि त्यावेळेस आबोली म्हणते की नाही, अंकुश सरांना एका केसच्या संदर्भात बाहेर जावं लागणार आहे आणि अंकुश सर त्यामध्ये बिझी आहेत. इकडे किलर आहे म्हणजे तो कॅन्डीमॅन जो आहे तो निघालेला असतो आणि कॅन्डीमॅन जो आहे तो निघालेला आहे. तेव्हा मात्र इकडे आबोली आहे ती पाहत असते. आबोली विचार करत असते की आता तिथे पोहोचलं पाहिजे. मनवा त्याचबरोबर क्रिश दोघंही तिथं असतात. परंतु आबोली मात्र रिक्षातून निघालेली असते. आबोलीला काही करून त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं वाटत असतं आणि म्हणूनच तर आबोली एवढ्या घाईघाईत निघालेली असते. त्यासोबतच तिथे त्या कॅन्डीमॅनने एक धूर टाकायला सुरुवात केलेली असते आणि तो धूर जो आहे तो अशा पद्धतीने तिथे सोडला जात असतो की कोणाला काही त्याची कल्पनाच नसते. सगळेजण अगदी त्यांना श्वास प्रत्येकाचा कोंडला जात असतो आणि प्रत्येकजण तिथे त्रासामध्ये असतं आणि त्याचबरोबर हे सगळं चालू झालेलं असतं. आबोली मात्र तिच्या लक्षात येतं की तिथे तो धूर आहे तो बाहेर पडत आहे आणि त्याचबरोबर इकडे आबोली मात्र तिथे रिक्षावाले दादा असतात त्यांना म्हणते थोडंसं पाणी द्या, कारण धूर तर बाहेर पडतोय, तो कसल्या प्रकारचा आहे काहीच माहिती नाही आहे, पण आपण मात्र काळजी घेणं गरजेचं आहे हे आबोलीच्या लक्षात असतं. आणि म्हणूनच आबोली आहे ती मात्र शांतपणे सर्व गोष्टी करत असते आणि मग म्हणते बाळाला त्रास व्हायला नको, कसला धूर आहे काही माहीत नाही आहे, पण बाळाची काळजी घेणं गरजेचं आहे, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता दरवाजात तिथे दरवाजा वाजवला जात असतो. ती मुलगी आतून आवाज देत असते, मला वाचव, मला वाचव, मला वाचव, हे सगळं तिचं चाललेलं असतं. परंतु तिथे मात्र खूप भयानक अशा गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर इकडे तो जो किलर आहे तो मात्र तिथे आतमध्ये त्या मुलीला, तिथे ती मुलगीही घाबरलेली आहे आणि किलर मात्र तिला तिथे हिप्नोटाईज करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काहीही झालं तरीही तो जो किलर आहे तो कॅन्डीमॅन आहे त्या मुलीला हिप्नोटाईज करतो आणि त्या मुलीला चालत पुढे बोलवतो. जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टींमुळं खूप मोठा राडा होण्याची शक्यता निर्माण झालेली असते. आबोली तिथं पोहोचलेली असते आणि आबोली मात्र दरवाजा वाजवत असते. नक्की काय झालंय या गोष्टींचा विचार करत असते. परंतु आता तो दरवाजा काही उघडला जात नसतो. आबोली म्हणते की क्रिश, मनवा, वाचवलं पाहिजे त्या मुलीला आपल्याला आत्ताच्या आत्ता. काहीही असलं तरीही
आत्ता आपल्याला या सर्व गोष्टीचा उलगडा झाला पाहिजे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. मनवाला त्रास होत असतो, मनवाला बाजूला केलं जातं आणि तो किलर त्या मुलीला सांगत असतो की आत्ताच्या आत्ता तू चालत ये, या पोत्यामध्ये बस. ती मुलगी बिचारी चालत येते, त्या पोत्यामध्ये बसते. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे त्या मुलीमुळं हा सगळा गोंधळ झालेला असतो. हे मात्र लक्षात आलेलं आहे. अबोलीला काहीही करून त्या मुलीचा जीव वाचवायचा असतो. अबोली प्रयत्न करत असते. अबोली वारंवार तिथे समजवण्याचा प्रयत्न करत आहे. जे काय घडत आहे ते मात्र खूप भयानक असतं आणि तेवढ्यातच क्रिश त्याचबरोबर अबोली त्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्याला त्या मुलीला वाचवलं पाहिजे एवढंच त्यांच्या डोक्यात सुरू असतं. आणि तेव्हा मात्र तिथे रमाची एंट्री होते. रमा तिथे आलेली असते. अबोली म्हणते की आई तुम्ही इथे, नक्की काय झालेलं आहे? हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र रमा म्हणत असते की नाही ग, तसं काही नाही आहे, पण मला ना काळजी वाटत होती म्हणून मी आले. रमा येताना चाळीतल्या बायका दांडकं बिंडकं सगळं घेऊन आलेली असते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की लवकरात लवकर इथे अबोली त्याचबरोबर त्या मुलीची सुटका होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच ती एवढ्या सगळ्या बायका घेऊन तिथं पोहोचलेली असते. त्या मुलीला वाचवण्यासाठी सर्वांची धडपड सुरू झालेली असते. त्या मुलीचा जीव धोक्यात असतो आणि त्यामुळं प्रत्येकजण त्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे प्रयत्न करत असतं. त्यासोबतच इकडे त्या मुलीला त्या पोत्यात तो कॅन्डीमॅन जो आहे तो त्या मुलीला त्या पोत्यामध्ये भरतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा त्या पोत्यामध्ये त्याने तिला बांधलेलं असतं आणि त्याचवेळी तो दुसऱ्या दरवाजाने तिला घेऊन जातो. रमा मात्र इकडे सांगत आहे की आता आपल्याला दरवाजा तोडला पाहिजे. म्हणजे मला एक कळत नाही आहे की हा जो क्रिश आहे त्याच्या का लक्षात आलेलं नाही आहे की दरवाजा तोडला पाहिजे. म्हणजे त्याने का तोडला नाही तो दरवाजा? तो आहे ना तिथे. परंतु इकडे तो जो आहे दरवाजा तोडेपर्यंत तो किलर त्या मुलीला घेऊन तिथून पसार होतो. किलर पुढे निघून गेलेला असतो आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी पुढे चालू झालेल्या असतात. आणि मग अबोली मात्र आता एक दांडकं घेऊन त्या किलरच्या मागं जाते, कारण अबोलीला थोडंसं बाजूला जायला रमाने सांगितलेलं असतं आणि म्हणून अबोली जी आहे ती बाजूला गेलेली असते. परंतु जेव्हा घडतं असं की अबोलीला तो किलर तिथे ढकलून देतो, कारण अबोलीने दांडक्याने त्या किलरच्या डोक्यात वार केलेला असतो आणि त्याचबरोबर अबोलीला तो तिथून ढकलतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रमा तिथे येते. अबोलीला ढकललेलं असतं. रमाचा जीव वाचवणंही तेवढंच गरजेचं असतं आणि अबोली जी आहे ती मात्र तिथे पडलेली असते. रमा येते. बाळ आहे अबोलीच्या पोटात. अबोलीला कोणताही त्रास होता कामा नये या गोष्टीची काळजीही प्रत्येकाला वाटत असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते मात्र अबोली आणि रमा दोघीही त्या मुलीला वाचवतात. तिथून किलर मात्र पळून गेलेला असतो रमाला ढकलून, कारण रमाने आज खूप मोठी कामगिरी केलेली असते. आणि मग ती मुलगी म्हणते की खरंच थँक्यू अबोलीताई, तुझ्यामुळे मी आज वाचले, असं ती मुलगी स्पष्टपणे तिथं सांगत असते. त्यासोबतच इकडे तो किलर आहे तो ज्या त्या घाणेरड्या गचाळ खोलीमध्ये तो राहत असतो तिथं तो पोहोचलेला असतो. तो म्हणत असतो की हे सगळं जे झाले ते अबोलीमुळे झाले. परंतु अबोलीनं मारलेला जो फटका असतो तो किलरच्या डोक्यात चांगलाच बसलेला असतो आणि तो किलर आहे तो रक्तबंबाळ झालेला असतो. परंतु अबोली आहे ती मात्र विचार करत असते. तेवढ्यातच किलरला जिथं मारलेलं असतं तिथं रक्त लागलेलं असतं हे तो पाहतो आणि त्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे तो जो किलर आहे त्याचा दरवाजा वाजतो. तो दरवाजा उघडतो तर तिथं आलेली असते ती म्हणजे विजया तिथे येते आणि विजया बोलू लागते. तेव्हा ती म्हणते काय झालं नक्की, तू आहेस ना? मला अरे त्या मनवाने आधी सांगितलं होतं तिचा असा काहीतरी प्लॅन असणार आहे, पण ती अशा पद्धतीने राडा करेल असं माहिती नव्हतं, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र तो किलर म्हणतो की सगळं व्यवस्थित केलं होतं मी. आईन वेळी ती टपकली ना अबोली, तिने राडा केला, नाहीतर त्या मुलीला मी ताब्यात घेतलं होतं. तेव्हा
तो म्हणतो की माझा डाव ह्या अबोलीने उधळून लावलेला आहे, मी आता शांत राहणार नाही, असं त्या किलरचं बोलणं चाललेलं असतं. आणि दोघंही म्हणत असतात की बदला घ्यायचा आहे. आणि मग तो इकडे त्या विजयाला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला काय करायचं आहे ते लक्षात ठेव, म्हणजेच आपण त्या त्या अबोली आणि अंकुशला आनंद घेऊ द्यायचा आणि ऐन आनंदाच्या दिवशी मोठा बॉम्ब टाकायचा आणि त्याची वाट लावायची. आणि त्याचबरोबर इकडे हे सर्व जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र अंकुश अबोली आता असतात. आणि त्याचवेळी तिथं विजया चाळीत येते. विजया तिथं चाळीत आल्यानंतर म्हणते की मी माझ्या शिष्याला भेटायला आलेली आहे. तेव्हा अंकुश म्हणतो की कोण, अबोली? नाही, अबोलीला तुला भेटायचं नाहीये, तू जा, असं तो सांगत असतो. तेव्हा ती म्हणते की नाही. मग अंकुशला प्रश्न पडतो की आता हिची शिष्य कोण आहे. तेवढ्यात मूर्ख मनवा जी आहे ती बाहेर येते आणि ती म्हणू लागते की हे सगळं जे काय आहे ना ते अबोली आणि त्याचबरोबर अंकुशच्या विरोधात ती जात आहे हे अंकुशच्या लक्षात येतं. आणि ती म्हणते की मी आहे ती नवीन स्टुडंट. तेव्हा मात्र इकडे अंकुशला खूप मोठा धक्का बसलेला आहे. म्हणजे आता या विजयाला घेऊन मनवा चाळीत आलेली आहे आणि आता तिचा राडा सुरू होणार आहे. म्हणजे काय आहे हे सगळं. आता ती विजया पुन्हा नवीन कारस्थान करणार. कंटाळा आलेला आहे या सर्व गोष्टींचा. लवकरात लवकर हे सगळं संपलं पाहिजे आणि अंकुश अबोली सुखाने नांदतायत ही गोष्ट समोर आली पाहिजे. हे कशा पद्धतीनं होणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.